तुमच्याही गाडीचं फ्रंट डिस्क लागत नाही, त्याचबरोबर डिस्क ऑइल लिकेज होत आहे. तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आज आपल्या गॅरेजमध्ये यामा फेजर ही गाडी फ्रंट डिस्कच्या कामासाठी आली होती. ग्राहकाच्या सांगण्यानुसार गाडीचं फ्रंट डिस्क लागत नव्हतं, त्याचबरोबर डिस्क ऑइल लिकेज होत होतं. पूर्ण चेकिंग केल्यानंतर आपल्याला समजलं की गाडीचं फ्रंट डिस्क शॉर्ट झालेलं आहे, त्याचबरोबर डिस्क ऑइल लीक होत आहे. सिलेंडर किट खराब झाल्यामुळे डिस्क ऑइल लिकेज होत आहे. यासाठी आपल्याला डिस्क सिलेंडर किट बदलायची आहे. तर अशा प्रकारे ती बदलण्यासाठी आता आपण डिस्क लिव्हर खोलून घेऊया. डिस्क लिव्हर खोलण्यासाठी डिस्क लिव्हरचा नट योग्य पद्धतीने खोलून घेऊया. यानंतर आपण लिव्हर बाजूला काढून घेऊया. त्याचबरोबर आता आपण सिलेंडर किट खोलून घेऊया. योग्य पद्धतीने लॉक खोलून सिलेंडर किट बाहेर काढूया. अशा प्रकारे सिलेंडर किट बाहेर काढल्यानंतर आतील बाजूस ऑइल लिकेज झाल्यामुळे आपण ऑइल कॉटनच्या साहाय्याने साफ करून घेऊया. यानंतर आता आपण यमा कंपनीची ज्युनियन अशी सिलेंडर किट फिट करणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहू शकता यमा कंपनीची ज्युनियन पार्ट आपण नेहमी गाडीमध्ये वापरत असतो. तर अशा प्रकारे ही किट आता आपण फिट करत आहोत. अशा प्रकारे डिस्क किट फिट केल्यानंतर डिस्क लॉक योग्य पद्धतीने लावून घेऊया. डिस्क लॉक लावल्यानंतर आपण ऑइल लिकेज प्रॉब्लेम चेक करून यानंतर डिस्क ऑइल लेवलही चेक करून ती योग्य पद्धतीने रिफिल करूया. त्याचबरोबर आता आपण सर्व काम योग्य पद्धत झाल्यानंतर डिस्क लिव्हर फिट करून घेऊया. त्याचबरोबर डिस्कचा लिव्हर नट लावून घेऊया. तर मित्रांनो, अशाच बाईक रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्वसाठी तुम्ही आमच्या बाईक गॅरेजवाला या चॅनलला फॉलो करा व भेट द्या. बाईक गॅरेजवाला रविराज ऑटोमोबाईल, बालिकाश्रम शाळेसमोर आयल्या. तुमच्याही गाडीचं फ्रंट डिस्क लागत नाही, त्याचबरोबर डिस्क ऑइल लिकेज होत आहे. तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आज आपल्या गॅरेजमध्ये यामा फेजर ही गाडी फ्रंट डिस्कच्या कामासाठी आली होती. ग्राहकाच्या सांगण्यानुसार गाडीचं फ्रंट डिस्क लागत नव्हतं, त्याचबरोबर डिस्क ऑइल लिकेज होत होतं. पूर्ण चेकिंग केल्यानंतर आपल्याला समजलं की गाडीचं फ्रंट डिस्क शॉर्ट झालेलं आहे, त्याचबरोबर डिस्क ऑइल लीक होत आहे. सिलेंडर किट खराब झाल्यामुळे डिस्क ऑइल लिकेज होत आहे. यासाठी आपल्याला डिस्क सिलेंडर किट बदलायची आहे. तर अशा प्रकारे ती बदलण्यासाठी आता आपण डिस्क लिव्हर खोलून घेऊया. डिस्क लिव्हर खोलण्यासाठी डिस्क लिव्हरचा नट योग्य पद्धतीने खोलून घेऊया. यानंतर आपण लिव्हर बाजूला काढून घेऊया. त्याचबरोबर आता आपण सिलेंडर किट खोलून घेऊया. योग्य पद्धतीने लॉक खोलून सिलेंडर किट बाहेर काढूया. अशा प्रकारे सिलेंडर किट बाहेर काढल्यानंतर आतील बाजूस ऑइल लिकेज झाल्यामुळे आपण ऑइल कॉटनच्या साहाय्याने